म्हणजे आता पॉवर वाढलेली, ताकद वाढलेली आहे. मग बॅट आणि बॉल. विजय आणि गणेश. लहू समोर गणेश. पहिला चेंडू. शुभेच्छा दोन्ही टीमला. व्हेरी ऑल द बेस्ट. पहिला चेंडू. हो, काय घडलंय बघा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. सॉफ्ट हँडने मात्र कदाचित हा उलट ठरला असता. आणि मग पहिल्या चेंडूवर कदाचित मोठा धक्का लागता लागता वाचलाय संघ. विजय देखील तेच म्हणतायत की काय करायचं होतं, परंतु आपण पाहू शकतोय की काय करायला हवंय आता ते देखील पाहावं लागेल. लहू. दुसरा चेंडू. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. ताकद कमी आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आहेत पुढे. एक मिळेल. एक पेक्षा एक्स्ट्रा नाही मिळणार. एकने संघाचं खातं खोललं जात आहे. जहनमान पायगाव संघ आपण बघितला या मैदानावर सराव, या मैदानावर क्रिकेट खेळत असतोय, परंतु आता खरी परीक्षेची वेळ आलेली आहे. आणि त्या परीक्षेमध्ये आपण पाहिलं तर मग अभ्यास तर भरपूर चांगला आहे, परंतु तो पेपर आहे ना, तो कसा सोडवला जातोय याच्याकडे देखील पाहिलं जात आहे. तिसरा चेंडू असेल या ओव्हर मधला. विजय समोर. पहिल्यांदाच थोडासा वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. गती प्रदान केली, परंतु हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वळत असताना वाईटचा इशारा पंच रुपेश दांडेकर सरांनी मात्र आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. आणि अगदी आपण बघितलं तर मग एक वाईट चेंडू विजयीकडे खास करून जास्त नजर असेल, कारण की रुपेशांची अशी प्रतिक्रिया घेतल्या तर मग गणेश आणि विजय या दोन खेळाडूचं नाव घेतलं त्यांनी. अक्रॉस द लाईन 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 आणि इम्पॅक्ट पडलाय. बिग विकेट, बिग विकेट. विजय भोये बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला मोठा धक्का जय हनुमान पायगाव संघाला विजयच्या खेळीला समाप्त केला जात आहे. आणि पहिली मोठी शिकार लहू घोषने आपल्या गोलंदाजीमध्ये प्राप्त केली आहे. पहिलं विकेट डाऊन झालंय. मात्र आपण पाहिलं तर आता फलंदाजी करण्यासाठी आलेला नवीन खेळाडू आर्यन गोवारी. फुलटॉस. क्या बात आहे. जबरदस्त मेजवानी स्वीकारली आणि चेंडूला धाडला लॉंग लेग. सीमारेखा पार. तडकेबाज फाटका. मिळेल चौकार. थँक्यू थँक्यू. आपण पाहिलं आर्यन जी गोवार यांना पाहतोय आणि ज्याप्रमाणे आता ची सुरुवात केली आहे ना अफलातून, जबरदस्त. हरेश्वरजी गोवार यांचे सुपुत्र. सुपर्ब टायमिंग, सुपर्ब टायमिंग. टी फॉर टेक्निक, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट. आणि पाहिला बॅक टू बॅक बाउंड्रीज. दुसरा चौकार आर्यनच्या बॅट मधून. थँक्यू थँक्यू डीजे. संघाची धावसंख्या मात्र वाढली जातीये. संघाची धावसंख्या पोहोचली गेली आहे अगदी आपण बघितलं 10 या आकड्यावर. चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळेल का? फुलटॉस आहे या वेळेला, पाहावं लागेल. खेळाडू आहेत तिथे. अपेक्षा होती नक्कीच फुलटॉस चेंडूवर चांगल्या फटक्याची, परंतु मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आर्यनने मात्र जबाबदारी. नो बॉलचा इशारा देखील दिलाय पंचांनी. ओव्हर स्टेप केलं गेलं होतं. लाईन टच केले. यस, लाईन टच केले, साईड लाईन टच केले, त्यामुळेच पंचांनी आपण बघितलं मग सांगितलं की नो चेंडू देखील आहे. आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू खेळण्याची संधी आर्यनकडे. मोका भी आहे, दस्तूर भी आहे. हो हो हो, हा चेंडू पाहावा लागेल, हा चेंडू पाहावा लागेल. पंचांच्या उद्देशाने पाहिलं तर मग वाईड आहे. फ्री हिट कंटिन्यू आहे आणि या फ्री हिटच्या चेंडूवर चांगला फटका खेळण्याची एक सुवर्ण संधी मात्र आर्यनला प्राप्त झालेली आहे. आतापर्यंत 2 चौकार त्याने उत्कृष्ट पद्धतीने खेळले आहेत आणि ही तर त्यांच्याकडे एक सुवर्ण संधी आहे.
ही संधी साधली जाते का पाहूया. संधीला साधून मात्र एक चांगला दर्जेदार फटका जनमान पायगाव संघासाठी पेश केला जातोय का. फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा नो. वारंवार तीच मात्र चुकी होताना पाहायला मिळते लहू घोष यांच्या माध्यमातून आणि त्या चुकीचा फायदा मात्र जास्त मिळत असताना जय हनुमान पायगाव संघाला दुसरा आपण पाहिला तर नो चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा साईड लाईन टच केली आहे आणि अगदी आपण पाहिला तर त्यामुळेच कुठेतरी याचा परिणाम भोगावा लागू शकतोय. साईड लाईनला आपण बघितलं तर जेव्हा चेंडू रिलीज करतोय तेव्हा मात्र पूर्ण होताना स्टेप पाहिली आपण तर मग फ्रीडचा चेंडू ते पाहिलं आपण तर गॅप मध्ये चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि चेंडू चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विश्लेषण करूया आपण. गणेश आणि आर्यन या दोन खेळाडूने बघा चांगलं केलंय, भरपूर चांगलं केलंय. कारण की किती धाबा जोडल्यात, 20 धाबा पहिल्या ओव्हर मध्ये. लहूच्या माध्यमातून मिस्टेक झाल्या आणि त्याचा फायदा मिळाला. निलेश बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळत आहे. हनुमान चषक पायगा 20-25 आपल्याला जर पाहायला मिळत आहे आणि जिथे जर आपण पाहिलं ना तर मग खास करून प्रभाव टाकलाय आर्यनने. कारण की बघा विकेट लवकर मिळाली होती आणि विकेट कोणाची मिळाली होती तर विजयची. आणि ती विकेट मात्र लवकर मिळाल्यानंतर थोडंसं असं वाटलं की स्ट्रगल करतोय हनुमान पायगाव टीम, परंतु नाही आहे. कारण की गणेश आणि आर्यन मैदानाच्या आतमध्ये आहेत, मग घाबरायचं नाही असं त्यांनी सांगितलंय. निलेश इनफिल्डच्या वरून चांगला क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. नजाकत बराच शॉट पाहायला मिळतोय. शतरक्षक आहे तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय. जोपर्यंत अडवण्याचा प्रयत्न केला तत्पूर्वी आपण पाहिलं तर काय घडलंय. धावा मात्र जोडल्यात दोन धावांनी टीमच्या टोटल मध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल पोहोचली गेली आहे 22 धावा, 22 रन्स. पुढे स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निलेशच्या विरोधात थोडासा अग्रेशन दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय. विचार केला पण तर मग सिंगल धावेवर समाधानी. 23 धावा झाल्यात, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की गणेश ह्या खेळाडूकडे जास्त मात्र आपण पहिली नजर असणार आहे. का त्याचं कारण आहे की आर्यन एक यंगस्टर आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर गणेश आहे ना, हा भरपूर एक्सपिरियन्स खेळाडू आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न, बॅट खांद्याच्या मागे गेली होती, परंतु जी एज होती त्या एज मुळे थोडासा संकट आलं. थर्ड मॅनला खेळाडू होते, त्यांच्या हातामध्ये झेल मात्र कंप्लीट झालाय आणि विकेट डाऊन होताना पाहायला मिळते. दुसरी महत्वाची आणि महत्वाचा धक्का दिला जातोय जय हनुमान पायगाव या टीमला. बघा सध्या तरी आपण बघितलं ना तर टेनिस क्रिकेटचा ट्रेंड आहे. कारण की टेनिस क्रिकेट आतापर्यंत जिथे जा तिथे टेनिस क्रिकेट आणि इन्स्टावर जा तर या गाण्याचा ट्रेंड आहे. गाण्यामध्ये काय आहे काय माहिती नाही, परंतु या गाण्याचं नक्कीच काय आहे ना एक ट्रेंडच सुरू आहे सध्या तर जिथे इंस्टाग्रामवर तेच. परंतु सध्या आपण जाऊया की आपण आपल्या मैदानाकडे. इन्स्टा तिथे आपलं क्रिकेट इथे. इन्स्टावर भरपूर काय आहे पण क्रिकेटमध्ये त्यापेक्षा चांगला भरपूर काय आहे. हर्षद मैदानाच्या आतमध्ये आलेत. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, मिस केली लाईन होती परंतु धोका निर्माण झाला होता, परंतु धोका फेटाळला गेलाय. पंचांच्या माध्यमातून मोठा प्रश्न होता, अपील केली होती, उत्तर मात्र मिळालं नाही. धाव फलक आपण बघितलं तर मग 23 आहे आणि या षटकामध्ये थोडं कमबॅक झालंय. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 20 आले आहेत परंतु यामध्ये फक्त 3च आलेत आणि चेंडू फेकून झाले 4.
पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बघा कुठेतरी एक हर्षद ठाकरे याला आपण बघितलं ना की दबावाखाली शॉट सिलेक्शन केलं की काय, कारण की आतापर्यंत त्यांचा मी खेळ बघितला आहे ना तर दबावाच्या खाली कधी खेळत नाहीये, परंतु एक गेम प्लॅनिंग त्यांची देखील असेल, थोडासा वेळ देण्याचा प्रयत्न असेल निलेशच्या विरोधात. 24 शेवटचा चेंडू. बघा फक्त 4 धावा आल्यात. एक चांगला कमबॅक, गुड कमबॅक करून देणारं षटक हे आतापर्यंत दिसत आहे. आर्यन यावेळेला थोडं स्ट्रगल करताना बघायला मिळाले. षटक मात्र इथे आपण पाहिलं ना तर मग पूर्ण झालंय आणि एक किफायती एक ज्यापर्यंत कमबॅक असतं ना ते करून देणारं षटक. पहिल्या ओव्हर मध्ये 20, दुसऱ्या ओव्हर मध्ये आलेला फक्त आणि फक्त 4, त्यामुळे धाव फलक आहे 24. आता 2 षटकाचा खेळ शिल्लक आणि 2 षटकामध्ये या 24 मध्ये आणखी किती प्लस होत आहेत ते देखील पाहावं लागेल. कारण की मित्रांनो जर्मन चषक पायगाव हा जर तुम्हाला जिंकायचा आहे ना, कारण की तुम्ही स्वतः आयोजक आहेत आणि स्वतःच्या मैदानावर खेळत आहेत, म्हणजेच प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि ती प्रतिष्ठा राखली जाईल का. किंवा एक छोटा ब्रेक. थँक्यू डीजे. बघा डीजे ऑपरेटर पण सांगतात काहीतरी जादू टोना आता मात्र गरज आहे. आणि मग सध्या तरी धावफलकाला वाढवण्यासाठी ओ क्लीन बोल्ड. हर्षद पूर्णपणे लाईन मिस केली आहे आणि त्याचा परिणाम पाहतोय आपण. भाऊ गावाला लागतोय. पहिल्याच बॉलवर पहिली आपली शिकार मिळवण्याचं कार्य करतोय गोलंदाज संकेत. बघा संकेतच्या माध्यमातून विकेट मात्र पहिल्या बॉलवर पकडली आहे. रुपेश आले स्वतः कर्णधार, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. स्वतःच्या टीमला अगदी आपण बघितलं ना पुढे घेऊन जायचं आहे. लवचं षटक पहिलं पाहायला मिळालं आपल्याला, पण त्यानंतर सुंदर गोलंदाजी. उछाल घेणारा चेंडू आणि मन बाउन्स ने बेट केलाय. रुपेशला चांगली इनिंग खेळावी लागेल. हर्षद कडून भरपूर अपेक्षा होत्या. लेफ्ट हँडेड बॅटरला ऍडव्हान्टेज आहे या मैदानावर, परंतु त्याचा फायदा त्यांना उचलता आला नाहीये. सर्वस्व आपण पाहिलं तर मग आता आर्यनवर पूर्ण संघ डिफेंड करते, कारण की त्याने चांगले सुरुवातीला स्टॉक मात्र खेळले गेलेत. धीमा टाकलाय, सरळ खेळलाय, परंतु निलेश आहे तिथे बघा फ्लाइटेड शॉट होता आणि तिथेच आपण पाहिलं तर फटका मात्र व्यवस्थित एक्झिक्यूट करता आला नाहीये आणि इथे आपण पाहिलं कॅच पकडला गेलाय, परंतु मनामध्ये प्रश्न आहे. उलटा चेंडू खेळला गेलाय, तो कदाचित बिमर आहे की काय ते करण्यासाठी मात्र फलंदाजाने घेतलाय रिव्ह्यू आणि रिव्ह्यू मात्र चेक हा केला जाईल. बघा इथे रिव्ह्यू आम्ही बघितला, फलंदाज ची आपली लाईन आहे सोडून उभा आहे पुढे आणि त्यामुळे आणि चेंडू देखील लेवलला आहे. मग इज अ फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. चांगले चांगले पोरांच्या सांगून खोट्या खोऱ्या, चांगले चांगले पोरांच्या सांगून खोट्या खोऱ्या, प्रत्येक गावानं असत एक तरी लगीन मोऱ्या, प्रत्येक गावानं असतं एक तरी लगीन मोऱ्या, प्रत्येक गावानं असतं एक तरी लगीन मोऱ्या.
धन्यवाद. आपण पाहतोय जनमान चषक पायगाव कुठेतरी परिस्थिती थोडीशी आपण पहिले बिकट केली आहे. म्हणतात ना की कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है. अगर इरादों में दम होना दोस्तों तो पहाड़ों को भी अपने सामने झुका देती है. अगदी आपण पाहिले तर इरादा मात्र तो दर्शवावा लागेल चांगले क्रिकेट खेळण्याचा आणि चांगला परफॉर्मन्स देण्याचा. न्यू बॅटर इन हिमांशु मैदानाच्या आतमध्ये आले परंतु आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांचा देखील फसला जातोय. सफलता मिळेल या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर महत्वपूर्ण तिसरी संकेतला विकेट मात्र आतापर्यंत आपण पाहिले तर अगदी चांगल्या प्रकारे पडले. चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणखीन धावफलक पूर्णपणे थांबवलाय. पहिल्यामध्ये 20 आल्या परंतु त्यानंतर आपण पाहू शकतोय येत्या 20 ला बाजूला सोडला तर मग काय कमबॅक केलाय. थँक्यू डीजे. बघा इथे गोलंदाज हॅट्रिक वर कठीण काळामध्ये सापडलेला संघ. म्हणतात ना जो सुख दुख में साथ देते वो रिश्ते होते लेकिन जो मुसीबत में साथ देते हैं ना वही तो फरिश्ते होते. एक फरिश्ता पडून यावं लागेल एखाद्या खेळाडूला जयहनुमान पायगाव संघाला वाचवण्यासाठी. कारण की परिस्थिती आता भरपूर मात्र आपण पाहिले तर कठीण करण्याचं कार्य या ओव्हर मध्ये आतापर्यंत चेंडू फेकून झाले 5 आणि या 5 चेंडू मध्ये फक्त एकच धाव आली आहे. टीमची टोटल आपण बघितली आहे तर 25. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 20. दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या त्या 4 आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त आतापर्यंत एक आली आहे. परंतु आर्यन यांच्याकडे आशेच्या नजरेने पाहिलं जाईल. आता तेच एक उमेदची किरण आहेत आपल्या संघासाठी. उमेदची किरण मात्र यावेळेला नशिबाची साथ आहे त्यांना. झेल ड्रॉप झालाय त्यांचा आणि मिळेल एक धाव. मौल्यवान एक धाव मात्र मिळाली आणि एका धावेने संघाची टोटल पोहोचली आहे 26च्या घरामध्ये. 26 रन स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. अजून सुद्धा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये किती धावा येतील, किती धाव फलकावर लगावल्या जातील, किती धावांचं टार्गेट मात्र सेट होताना पाहायला मिळेल. मी तर म्हणेन की 40 जरी धावा जोडण्याचा प्रयत्न केला तर मग फाईट करू शकतोय जयहनुमान पायगाव संघ. परंतु त्याच्यासाठी फलकावर धावा लगावणं गरजेची बाब असेल. ते लगावण्यामध्ये सफल ठरतील की नाही फलंदाज ते देखील पाहावं लागेल. परंतु जाऊया तत्पूर्वी आपण डीजे अमर कोळी यांच्याकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. हे शिंगाला नवरा झैले गो बोलबी नवरी थँक्यू डीजे. बघा मागचं षटक फक्त 2 धावा आणि 3 विकेट. संकेतचा किफायती गोलंदाजी. जसं म्हटलं तर की ख्वाहिशों का कैदी हूँ मुझे हकीकत सजा देती है. आसान चीजों से मुझे शौक नहीं मुझे मुश्किलें मजा देती है. हे म्हणावं लागेल हिमांशूला आर्यनला. हिमांशू परतले होते आर्यन होते. बघा मागच्या चेंडूवर आर्यन यांचा झेल मात्र सुटला होता परंतु या वेळेला पकडला गेलाय आणि आर्यनच्या खेळ्या देखील मात्र समाप्त केला गेलाय. जय हनुमान संघाची परिस्थिती भरपूर नाजूक केली आहे. अगदी आपण बघितलं तर 26 या धावसंख्येवर 6 गडी आतापर्यंत गमावलेत. बघा आता मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत येत असताना आपल्याला जर पाहायला मिळत आहेत 6 गडी. बघा राहिलेले आता 5 चेंडू असतील आणि या 5 चेंडू मध्ये जितकं मिळेल तितकं जमा करावं लागेल. कारण की आत्ता गरज आहे. कारण की या वेळेला जर तुम्ही धावा फलकावर नाही लगावल्यात ना तर मग कुठेतरी तुम्ही या मॅच मध्ये ना निराशाजनक कामगिरी केली असं दिसून येईल. गोलंदाज आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर रोशन भरपूर चांगला गोलंदाज आहे. भरपूर चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंग डिपार्टमेंट चांगल्या रीतीने सांभाळणारा खेळाडू आहे हा. फुल टॉस होता मेजवाडी. आता पात्र पण पाहिलं तर स्क्वेअर लेगचे पंच इथे इन्व्हॉल्व आहेत. इथे फेम मध्ये आहेत आणि त्यांनी सांगितलंय की यास इट इज अ नो बॉल. कमरेच्या वर मात्र हाताळला गेला चेंडू. धाव मात्र इथे मिळणार आहे N+1. परंतु त्यानंतर आपण बघितलं एक सुवर्ण संधी. बघा समोर रिक्षा आले थोडीशी फिरवा. धन्यवाद.
फ्रीडचा चेंडू. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केलाय. पंच पुन्हा एकदा इन्व्हॉल्व आहेत. त्याने सांगितलं की हा वाईड आहे, वाईड लाईनच्या बाहेर. आणि विकेट किपर देखील सांगतात की हो, त्यांची देखील सहमती मिळाली आहे, हे वाईडच आहे. मग आपण पाहतोय की एक्स्ट्रा, ह्या एक्स्ट्रा धावा आज आपण पाहिल्या चहनमान पायगाव संघासाठी. नक्कीच गरजेचे आहेत. रिव्हर्सचा फटका खेचलाय जरूर गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे, बाउंड्री लाईनच्या दिशेने रवाना झालाय चेंडू. पाहतोय आपण सीमारेखा पार झालाय आणि अगदी मौल्यवान हा चौकार हनुमान पायगाव संघासाठी आलाय. 4 धावा. उडदाची डाळ काली काली ग काय पोरे तुला कुठ दिली ग काय पोरे तुला कुठ दिली. ढिला 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 मालक वाला ढिला रे मालक वाला ढिला 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 ढिला. धन्यवाद डीजे. बघा चौकार आला, चौकार आणि टीमची टोटल मात्र पुढे सरकली गेली आहे 33 या आकड्यावर. 4 चेंडू आणखीन शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूवर आणखीन अशीच काही फटक्यांची नितांत गरज आहे. कारण की अभी नाही तो कभी नहीं, तसं म्हटलं जातं ना, कद बडा ना पद बडा. तो मुसीबत में अपनी टीम के साथ खड़ा हो वही तो होता है सबसे बड़ा. और इस वक्त बड़ा बनता हुआ ये खिलाड़ी है, जाबाज खिलाड़ी है श्रीकांत थालगर. उन्हें क्या बेहतरीन बल्लेबाजी की है, लाजवाब शॉट. रिवर्स. अहो मला काय घेऊन देशील? साले नाव तुझा आहे रंजा घेन ते नंबर गंजा. साले नाव तुझा आहे रंजा थँक्यू डीजे. कुंदन ते बापे कुंदन होते, कारण की अगदी त्यांच्या पाठवर आतापर्यंत सुंदर फटके. पुन्हा एकदा क्या बात आहे, वारंवार लगातार शानदार. आता हा षटकार ज्याची गरज आणि ती पुरवली आहे. और आलतीस उल्लेख केला होता, न कद बड़ा न पद बड़ा, जो मुसीबत में अपने टीम के साथ खड़ा वही तो होता है सबसे बड़ा. और इस वक्त बन चुका है कुंदन बड़ा. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जातंय ना की किस्मत मौका देती है लेकिन दोस्तों मेहनत चौका देती है. और बेहतरीन बल्लेबाजी, शानदार फलंदाजी पाहायला मिळते कुंदन या खेळाडूची. हो यावेळेला देखील पुन्हा एकदा मन बनवलं गेलं होतं, परंतु पंच मात्र इथे स्थिर आहेत. एक चांगला फटका, चांगला शॉट एक्झिक्यूट करणं गरजेचे होतं, परंतु तसं झालंय नाहीये. असं म्हटलं जातंय ना कि काम ऐसा करो कि नाम बन जाए और नाम ऐसा करो कि काम बन जाए. और इस बार वही करने का प्रयास, लेकिन अब क्या हुआ है, जसं पण पाहिजे फक्त धावा पाहिजेत, परंतु त्या धावा आल्यात बाईच्या स्वरूपात आणि मौल्यवान असतील या धावा. बघा आतापर्यंत 3 षटकं सुंदर झाली होती, परंतु त्यानंतर काय झालंय तर झालंय भरपूर काय झालंय, कारण की या षटकाने मोमेंटम मात्र हनुमान पायगाव संघाला दिलाय. आणि त्या मोमेंटम मुळे आपण पाहिलं ना की असं चित्र दिसून येत आहे की आता एक उमेदची किरण जागृत झालंय, कारण की मायूस चेहऱ्यावर आता थोडासा उजाळा आलाय. आणि त्या उजाळाचं कारण आहे ते धनाधन कुंदन ची बॅटिंग पाहायला मिळाली. आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो एक सन्मानजनक टोटल उभा केलाय. 47 धावा झालेल्या आहेत आणि 48 धावांचं लक्ष हे उभं केलंय. पुढील मॅच टॉस साठी मी विनंती करतो, टॉस बॉक्स मध्ये त्वरित या दोन कॅप्टन्स आपण बघितले तर मग आहेत तिथे यंग मराठा स्पोर्ट चिंचोडी दंडेकर पाडा आणि ऐकाडा स्पोर्ट्स नाईक पाडा ए टीम. चला प्लीज या क्विक टॉस बॉक्सच्या दिशेने.
हॅलो 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 चेक. चला फलंदाज आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवा ही विनंती करतोय मी. गादी स्पोर्ट्स बंडीपाडा या टीमला टॉस आहे. सागर दादा इथे आहेत आणि दादा या आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. या बंटीजी पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. जास्त आता प्रतिक्रिया घेत नाहीये कारण की मॅच देखील तिकडे ऑन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त आपण डिसिजन जाणून घेऊया. बंटीजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय या मॅचचा. कोण कॉल देतंय? पुन्हा एकदा आपण पाहिलं कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा टीमच्या माध्यमातून कॉल येतोय. छापा आणि हो येतोय छापा. जाऊया. टॉस जिंकलाय कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा टीम. काय डिसाईड करणार? शतरक्षण. शुभेच्छा तुम्हाला. व्हेरी ऑल द बेस्ट. जास्त वेळ घेत नाहीये कारण की मॅचला देखील सुरुवात होत आहे. जाऊया आपण धावते विराण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये कारण की मॅच एक रोचक स्थितीमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल. कारण की बघा पायगाव संघ कुठेतरी थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला पण त्यानंतर त्यांनी चांगलं क्रिकेट खेळला गेला आणि चांगल्या धावा फलकावर लगावल्या. चला जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. लक्ष 48 सरासरी 12ची ओपनिंगचे खेळाडू निलेश आणि रोशन लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आणि त्या कॉम्बिनेशनला रोखण्यासाठी ते सर्रार दर्जेदार गोलंदाज पायगाव संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय भोये यांना आपण पाहताय बॉलिंग मार्क वर. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट टेकर गोलंदाज राहताना आपण भरपूर वेळा पाहिलंय या खेळाडूला. चला वेळेच्या बाबतीमध्ये स्वतःच्या आयोजनासाठी स्वतःचा अनेकीच रोल देखील खूप महत्वाचा आहे. हॅलो चेक. हॅलो. तेच तर्रार चेंडू मात्र आपण पाहिलाय काय जबरदस्त हाताळला गेला होता विजय भोयेने. ही खासियत आहे या खेळाडूची. ही ताकद आहे. बघा एक चांगला स्पॉट पिक केला तिथे चेंडूला पिचिंग केलं आणि एक निर्धाव चेंडू जितकं आपण पाहिले ना येतात तितकं ना आत्मविश्वास गोलंदाजाचा डेफिनेटली वाढवताना आपण क्रिकेटच्या पटलावर पाहिलं गेलंय. तो प्रभाव किती पडेल निलेश यांच्यावर. इनरेज क्या बात आहे. जबरदस्त मित्र म्हणेन. हाताळे नाही तर पायाने परंतु मौल्यवान धावा संघासाठी वाचवायचे आहेत आणि त्या कशा वाचवल्या बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये ग्रेट वर्क. कारण की हा जर चेंडू निघाला असता तर मग भरपूर काही परिणाम भोगावा लागला असता परंतु ग्रेट वर्क ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेला ज्या गतीने आला आता त्याच्या डबल गतीने बॅट वर घेतला आणि फेकून दिला. निलेश थिवाच्या बॅट मधून आपण पाहिलंय दर्शनीय स्टॉक षटकार 6 धावा. सर बघा आयडी कुठे आयडी रोशन आहेत आणि दुसरी कुठे ओके. बघा नक्कीच थोडंसं माफ करा कारण की आयडी आमच्यापासून थोडीशी लांब राहिली होती कागदाच्या खाई त्यामुळे ते नाव होतं की निलेश म्हणून घोषित केलं होतं. लहू होते आणि लहूने एक जबरदस्त फटका मात्र खेळला गेला होता आणि त्यानंतर आपण बघितलं की त्यांना बाद केला गेला.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग लहू त्यानंतर मग विजयचं कमबॅक झालं आणि त्यांच्या जागेवर आता येत आहेत निलेश. डेफिनेटली आपण पाहू शकतो यावेळेला की आता मैदानाच्या आतमध्ये निलेश आलेत कारण की थोडासा बॉडी लँग्वेज सेम दिसत होता परंतु आयडी थोडासा लांब होता. त्यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला विजयच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आता. कुंदन ह्या खेळाडूला फेम मध्ये आपण पाहू शकतोय फोकस त्याच्याकडे असू शकतंय कारण की त्याने दिलेलं ना ती योगदान होतं ना बॅटिंग मध्ये त्या बॅटिंगचं योगदान आपण पाहिलं तर मग जबरदस्त. लहूने का एक आक्रमक षटकार ठोकला होता पण त्यानंतर गोलंदाजाचं वर्चस्व त्याच्यावर देखील राहिला 7 धावा. 7 लेफ्ट हँडेड छोटा पॅकेट बडा धमाका. या खेळाडूला भरपूर क्रिकेट खेळताना बघितलंय मी आणि भरपूर इम्प्रेसिव्ह कामगिरी करण्याची धमक ठेवतोय. यंगस्टर रायझिंग प्लेअर आहे भेंडीपाडा टीम साठी. लेगवरचा चेंडू चांगला फटका पाहतोय आपण पाठवून दिलाय आमच्या लाडक्या कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी. हा नाही चौकार. डेफिनेटली आपण बघितलं तर संदीप दादा आहेत आमच्या जोडीने ॲज अ स्कोरिंगची भूमिका पूर्ण करताना. विजयच्या ओव्हरमध्ये आल्या 11 धावा. 1 विकेट त्याने मिळवून दिली ती होती लहूची. रोशनचा उल्लेख केला. रोशन घोषे आणि निलेश देवा हे 2 खेळाडू भरपूर मात्र आपण बघितलं तर या खेळाडूंचा रोल महत्वाचा राहणार आहे. जहनमन पायगाव संघाला काय हवं आहे तर विकेट आणि तो विकेट आपण पाहिलं तर गुच्छामध्ये विकेट हवे आहेत. नेक्स्ट मॅच यंग मराठा चिंचोटी हा संघ त्यांच्या विरोधात आपण पाहिला काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए टीम म्हणजेच काय तर काणाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए टीम वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची आपण बघितलं या सीझनची पहिली टीम जी चॅम्पियन बनली आहे ती टीम खेळताना आपल्याला बघायला मिळेल. एक जबरदस्त रफ अँड टफ मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगेल. बॉलिंग ट्रॅकवर हिमांशू. ओव्हर नंबर 2. फुल टॉस हवेत आहे. आर्यन गोवारी तिथे आणि सुंदर झेल कलेक्ट केलाय आणि फलंदाज मात्र हिमांशूने पहिल्याच बॉलवर बाद केलाय. दुसरा धक्का कावदी स्पोर्ट्स बंडीपाडा बी टीमला. धन्यवाद. बघा निलेश त्याच्याकडून अपेक्षा भरपूर चांगल्या होत्या. लॉर फुल टॉस चेंडू होता बघा. क्विक असता गती जास्त असती ना तर हा चेंडू कन्फर्म गेला असता बाउंड्रीच्या पलीकडे परंतु या चेंडूमध्ये गती तितकी नव्हती म्हणजेच खालच्या दिशेने जात होता त्यामुळे गती प्रदान करण्याचा प्रयत्न आणि बॅटचा फेस आहे ना ते हवेत जास्त म्हणजे बंद झाला त्यामुळेच हा शॉट फसला. आता मैदानाच्या आतमध्ये संकेत घोषे आलेत. उछाल घेणारा चेंडू गणेश थोडासा विकेट किपरच्या भूमिकेत स्ट्रगल करताना बघायला मिळाले परंतु पंच म्हणतात की हा वाईट चेंडू आहे. एक एक्स्ट्रा रन्स मिळेल. प्रति ओव्हर मध्ये 12च्या सरासरीने धावा पूर्ण करायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपण बघितलं तर मग थोडासा कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. पुढचा चेंडू थोडासा फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न. ओ इथे काय झालंय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय सुंदर देखणं. जय हनुमान पायगाव संघाला त्याचीच तर गरज आहे. कदाचित आपण बनवू शकतो की थोडे धावा या फलकावर त्यांनी कमी लगावल्यात कारण की ह्या मैदानाला जर आपण बघितलं ना 50+ धावा एक गुड टोटल परंतु 47च केल्यात परंतु त्या 47ने देखील फाईट चांगली करताना पाहायला मिळत आहेत. जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. हिमांशूचं कौतुक करावं तितकं
कारण की बघा ना आतापर्यंत पूर्णपणे मोकळ्यापणे फटकेबाजी करू दिली जात नाहीये. रोशन सारखा खेळाडू ज्याला पण बघितला जो एक चौकाराने नॉन स्ट्राईक यांकडे उभा आहे, परंतु संकेत यांचे इरादे स्पष्ट आहेत की सध्या काउंटर अटॅक मी करणार या प्रयत्नामध्ये ते आहेत. अक्रॉस द लाईन अपील केली आहे, परंतु अपील मात्र फेटाळली जाते. संधी आली होती रनआउटची परंतु मिस केली जाते आणि अगदी आपण पाहिलं तर पंचांनी अपील फेटाळली आहे. बघा पंच म्हणतायत की अपील करतायत तुम्ही, परंतु गोलंदाज स्वतः आमच्या समोर येत आहेत, त्याच्यामुळे समोरचं चित्र काय आहे ना ते आम्हाला तरी इथून काही दिसणार नाहीये आणि त्यामुळे जी अपील तुम्ही किती मोठी करा त्याने माझ्यावर काही फरक पडणार नाहीये. धावफलक स्थिर थांबवले 12. चांगली गोलंदाजी आपटून टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हवेत आहे. झेल निर्माण परंतु आपण पाहायला पोहोचू शकले नाहीये खेळाडू. प्रयत्न त्यांनी भरपूर चांगले केले. विशालने अगदी दूरचं डिस्टन्स गाठलं होतं झेलपर्यंत पोहोचण्यासाठी, परंतु पोहोचू शकले नाहीये. अगदी पाहिलं आपण तर इथे मग 2 धावा देखील मिळाल्या, संकेतला जीवनदान देखील मिळालं आणि आपल्या संघासाठी आता मात्र क्रिकेट आणखीन खेळतोय त्या मैदानाच्या आतमध्ये. चेंडू फेकून झाले त्या ओव्हर मध्ये आपण पाहिले 5. ऑन साइडला मात्र फटका खेचलाय. पुन्हा एकदा विशाल होते, थोडस आपण पाहिलं तर मन बदललं त्याने. अगदी झेलपर्यंत पोहोचायचं होतं परंतु नाही, आता चेंडू चढवायचा हा विचार होता आणि इथे देखील आल्या 2 धावा. या 2 धाव्याने संघाची टोटल पूर्ण होताना पाहिले मी इथे 2 षटकाच्या अखेरीस 16 धावा. बघा म्हणजे सुरुवात चांगली जी अपेक्षित होती ना, परंतु त्याच्या अपेक्षेच्या सुरुवातीनंतर म्हणजे पहिल्या ओव्हर नंतर आपण पाहू शकतो की हिमांशूने मोमेंटमला पकडून ठेवणारी गोलंदाजी केली. 12 चेंडू 32 धावा, सरासरी आहे 16ची. गाठली जाईल का मात्र रोखली जाईल, काय घडेल या मॅच मध्ये प्रत्यक्षात वळूया. तत्पूर्वी घेवा एक छोटासा डीजे वाला ब्रेक. थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय तन्मयजी गोवारी आणि गवली आणि त्यांच्या समवेत दर्शनजी ठाकरे यांचा देखील शुभ आगमन झालाय. हनुमान कट्ट्याचे मेंबर्स आहेत. कट्टा ग्रुप म्हणजेच आपण नेहमीच पाहतोय आणि त्यांचं भरपूर इथे योगदान मिळत आहे. खास करून कट्टा ग्रुपच्या हार्दिकजी पाटील यांचं देखील मोठं योगदान मिळालं आहे. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या देखील आम्हाला स्पॉन्सर्स केलेल्या आहेत. नक्कीच त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ ज्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्स केल्या आहेत कट्टा ग्रुपच्या माध्यमातून हार्दिकजी पाटील यांच्या माध्यमातून, आणि नक्कीच त्यांचे आभार देखील आम्ही व्यक्त करतोय. कुंदन पवार, कुंदन पवार काय दमदार बॅटिंग. पवार का वार मात्र होताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण पाहू शकतोय की एक मोमेंटम दिलाय, परंतु अजून मॅच ऑन आहे मित्रांनो. समान संधी आहे. 12 चेंडू आणि 16 ची सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये गाठायची म्हणजे 32 हवे आहेत. पहिला चेंडू लॉर फुलटॉस कन्व्हर्टिंग शॉट पाहतोय आपण. देख ना पाहिला आपण लाजवाब सिक्सर. थँक्यू. बघा एक सिक्सर आला आणि त्यामुळे गणित आता थोडं बदललं. 12-32 होता ना, आता तिथे 11-26 वर आला. विजय अनुभवी खेळाडू आहेत, आता काहीतरी अनुभव दिलाय कुंदन यांना. संकेत आहेत ना, तोपर्यंत मात्र गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा आहे ना, थोडीशी चिंता करणार नाही, त्यांना माहिती आहे. परंतु त्यांचा जो अडथळा आहे तो दूर करावा लागेल हनुमान टीमला. त्याच्यासाठी एक गेम प्लॅनिंग, एक सटीक रणनीती वापरावी लागेल कुंदन, कारण की त्यांनी बॅटिंग केली होती शेवटच्या क्षणाला अगेन्स्ट रोशनच्या, कारण की रोशनच्याच विरोधात त्यांनी आक्रमण केलं होतं. हो, हा धीमा टाकलाय. चांगलेली रणनीती इथे आता पाहायला मिळाले. डॉट चेंडूची अगदी गरज आहे आणि तो इथे आपल्याला पाहायला मिळाला.
की कारगिल ठरलाय, कारण की धीमा आलेला चेंडू. कुंदन देखील आपण पाहू शकतोय येथे सरप्राईज झाले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहिला आपण तर वारंवार मात्र आपण पाहू शकतोय गतीमध्ये परिवर्तन केलं जाते. आता पंचांच्या मनामध्ये शंका निर्माण झाले की वाईट आहे की नाही ते चेक करायचंय त्यांना. बघा हा चेंडू चांगला आहे, परंतु विनंती करते की मॅच जेव्हा तिसरा अंपायरचा आपण बघितलं ना, जेव्हा डिसिजन येते तेव्हा प्लीज कोणत्याही संघाचे खेळाडू इन्व्हॉल्व्ह होऊ नका असे पंच देखील आम्हाला सूचना देत आहेत. चांगला चेंडू आहे हा, फेअर डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा आपण पाहिला तर सुंदर देखना चेंडू, एक मोठा फटका आल्यानंतर कमबॅक झालाय अगदी गोलंदाज कुंदनचा. आता समीकरण पाहतोय आपण 8/26 धावा. निकेतन ठाकरे यांनी कॅच पकडला आणि श्रीकांत थालकर यांनी देखील कॅच पकडला तर प्रत्येक कॅच साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. तन्मय दादा गवळी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आता आहे. बघा कॅच साठी पारितोषिक लावले श्रीकांत जे असतील आणि हिमांशू, आणि पारितोषिक कॅच पकडला तर मी, परंतु दरम्यान आलेला एक मोठा फटका, मोठा धमाका षटकार. इथे काय घडलंय? कॅच मात्र नक्कीच पारितोषिक कोणासाठी होतं, परंतु गणेशने कॅच पकडलाय, परंतु कॅच कोणी पकडो आपल्या संघाचा फायदा झाला पाहिजे हा विचार पायगाव संघाचा आहे. आणि फायदा झालाय कारण की मोठी विकेट प्राइजलेस विकेट पाहिली मिळाली आहे. आणि जिथे आपण बघितलं रोशन हा खेळाडू मात्र आपण पाहिला तर बाद झालाय, ज्याने 7 मध्ये केल्या 16 धावा. वीस धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गणेश कासट बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं. बघा ज्याने मोमेंटम दिलं होतं कुंदनने आपल्या संघाला ते अजून देखील पकडलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक घोषे नावाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले आहेत, परंतु स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर संकेत आहेत आणि त्यांच्याकडे देखील चांगली हिटिंगची ॲबिलिटी आहे. चांगले फटके त्यांच्या बॅट मधून येऊ शकतात. गणेश यांचा पहिला चेंडू लेफ्ट आर्म, पहिला चेंडू पाहिला आपण तर क्लीन बोल्ड केलं. इथे संकेतला मात्र पॅव्हिलियनला धाडलाय, सफलतेची गरज होती आणि आता विकेटचा कोलॅप्स सुरू झालाय आणि गावदेवी भेंडीपाडा बी संघाची अडचण मात्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ही वाढवली आहे. फिरू नको 17 पोरांचे माग फिरू नको 17 बोरीची बोरा फिरू नको 17 पोरांचे माग फिरू नको. तुझे नावाला लावशील डाग, तुझे नावाला लावशील डाग शैला जपून वाग, तुझे नावाला लावशील डाग शैला जपून वाग. डेफिनेटली आपण पाहिलं तर विकेट आपण पाहिले ज्याप्रमाणे आले आहेत आणि त्यांची गरज होती आणि ते मोमेंटमला मात्र पकडले गेले. मैदानाच्या आतमध्ये सचिन भोईर दाखल झाले तर येणारे चेंडू असतील आता आपण पाहिले तर 5 आणि 20 धाव्यांची गरज. 5 चेंडू 20 धावा. आज थोडा फसलाय, धीमा टाकलाय, गतीमध्ये मिश्रण केलं जात आहे, गती कमी केली जाते. बघा मी उल्लेख हाच केला होता की या मैदानावर सराव करते हा संघ, या मैदानाच्या प्रत्येक मुवमेंटला अधिक बारकाईने ओळखते, त्यांचा बेनिफिट मिळू शकते आणि त्याला मिळालंय. आता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. अगदी आपण मध्ये स्ट्राईक रोटेट होऊ शकते, धोका निर्माण होईल. डायरेक्ट हिट गेलाय,
डायरेक्ट हिट केलाय, परंतु या डायरेक्ट हिट नंतर आपण पाहू शकतोय पंचांनी काय दिला होता, तर पंचांनी आऊट दिला होता. परंतु आपण पाहिलं की आता तिसऱ्या अंपायरची मदत घेतली जाईल. अगदी शंका आहे मनामध्ये, शंकेचं निवारण केलं जाईल आणि ते देखील पाहावं लागेल. यस, इट इज आउट, कारण की चेंडू हलकासा स्पर्श करून गेला यष्ट्यांना. परंतु आपण बघितलं तर तिथे काय घडलं, बेल्स थोडे नंतर डाऊन झाले, तोपर्यंत आपण बघितलं बॅटिंग क्रीज मध्ये आली नव्हती आणि तेच कारण आपण बघितलं फलंदाज हा रन आउट बाद. थँक्यू डीजे, तुम्हाला संधी आम्ही देणारच आहोत, परंतु थोडासा मुकाबल्याच्या दिशेने देखील वळतोय. आता अगदी चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 19 धाव्यांची गरज. 4-19, मॅच अजून जिवंत आहे मित्रांनो, संपलेली नाहीये, मॅच ऑन आहे. पॉइंटच्या दिशेने चेंडूला अडवलाय. अगदी महत्वपूर्ण आपण पाहिलं तर 1 धाव मात्र जोडली जाईल टीमच्या टोटल मध्ये. आता चेंडू शिल्लक 3 चेंडूने 18 धाव्यांची गरज. 3 उत्तुंग षटकार हे आता ठोकावे लागतील. एकमेव पर्याय तो दिसतोय. हा चेंडू आलाय दाट आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता जे हनुमान पायगाव संघ पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये. 2 चेंडूने 18 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. हवेत चेंडू, चेंडूच्या खाली हर्षद मात्र आपण पाहिली आहे. पकडता झेल, समाप्त होईल सचिनचा खेळ. मॅच मात्र पूर्णपणे हातातून आता मात्र निसटले. 1 चेंडूचा खेळ राहिलाय आणि औपचारिकता म्हणावं लागेल, कारण की या मॅच मध्ये ते पूर्ण करावे लागेल बेंडीपाडा या संघाला. थँक्यू डीजे. विकी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आता. भरपूर आपण पाहू शकतोय स्ट्रगल केलं होतं जहनमान पायगाव टीमने पहिल्या ओव्हरला आणि शेवटच्या ओव्हरला सोडून, म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये भरपूर मात्र आपण पाहिला तर परिस्थिती खराब झाली होती, बिकट झाली होती, परंतु त्या परिस्थितीवर नियंत्रण मात्र मिळवला गेला जबरदस्त. आणि त्यानंतर आपण बघितलं हा सामना जिंकण्यामध्ये मात्र यश मिळते अखेरच्या क्षणाला. म्हणतायत ना, अंत भला तो सब भला, आणि ते मात्र पायगाव संघासाठी झालंय, चांगलं झालंय आणि सामना जिंकला गेलाय. गावदेवी स्पोर्ट्स बेंडीपाडा संघाने या स्पर्धेमध्ये जय हनुमान चषक पायगाव मध्ये सहभाग नोंदवला, स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, त्याबद्दल नक्कीच त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच च्या पुरस्काराच्या दिशेने वाटचाल करतोय. तर डेफिनेटली आपण पाहिला चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली होती. आर्यनची चांगली खेळी आपण पाहिली, तर कुंदनची देखील पाहायला मिळाली, आणि ज्यामध्ये 6 चेंडू मध्ये मूल्यवान जे योगदान मिळालं 15 धाव्यांचं, ते म्हणजेच आपण बघितलं ना तर कुंदन देसला या फलंदाजाचा आणि त्याच कुंदन पवार नक्कीच आपण पाहू शकतोय चे नाव आमच्यापर्यंत पोहोचवलं गेलं आहे. आणि मॅन ऑफ द मॅच नक्कीच आपण पाहिलं तर मग त्यांची निवड केली जाते. कुंदन पवार मॅन ऑफ द मॅच. थँक्यू डीजे. नक्कीच काहीतरी जादू टोना केलाय आता. विजय खुश झालेत कारण की सामना जिंकलाय, म्हणजे बॅटिंग बॉलिंग